भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या सणाला अनन्यसाधारण धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। मात्र सध्याच्या बदलत्या काळात वाढतं तापमान, अनियमित पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय। याच गंभीर समस्येची दखल घेत कोल्हापुरातील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं परंपरेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक विचारांची जोड देण्यात आली। वटपौर्णिमेच्या निमित्तानं इथल्या संदीपनी हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करून संघटनेनं समाजासमोर एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवलाय। भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या सणाला अनन्यसाधारण धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। यंदाची वटपौर्णिमा केवळ पारंपरिक धार्मिक विधींपुरती मर्यादित न ठेवता ती निसर्ग रक्षणाचा दृढ संकल्प म्हणून साजरी करण्यात आली। वड सावलीचा वसा संवर्धनाचा या पर्यावरणस्नेही संकल्पनेअंतर्गत महिलांनी पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडण्याला फाटा दिला। त्याऐवजी वडाचं थेट रोप लावून त्याचं उत्तम संगोपन करण्याचा संदेश समाजात पसरवला। या मोहिमेत केवळ वडाचीच नव्हे तर करंज, आपटा, कदम आणि अशोक अशा विविध पर्यावरणपूरक आणि औषधी गुणधर्म असलेल्या बहुमोल वृक्षांची लागवड करण्यात आली। वृक्ष हेच आपल्या भविष्यातील जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत। आज निसर्गाचा समतोल राखणं ही काळाची गरज बनली आहे। जर प्रत्येकानं आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा आणि त्याचं संगोपन करण्याचा संकल्प केला तरच आपल्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल, असं मनोगत रंजना पाटील यांनी व्यक्त केलं। जिजाऊ ब्रिगेडच्या या अभिनव उपक्रमाचं सर्व स्तरांतून मनापासून स्वागत होते। केवळ औपचारिकता म्हणून वृक्षारोपण न करता लावलेल्या प्रत्येक झाडाचं जबाबदारीने संगोपन करण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी केला। या सामाजिक उपक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले, अनिता गवळी, अनुपमा चव्हाण, कविता कोंडेकर, सीमा भोसले यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसंच संदीपनी हायस्कूलचे मुख्याध्यापक अमोल गावडे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। एक वृक्ष हजारो जीवांचा श्वास, पर्यावरण संवर्धन हीच काळाची गरज हा संदेश देत जिजाऊ ब्रिगेडनं यंदाची वटपौर्णिमा खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची साक्ष देणारी ठरवली आहे। या उपक्रमाचं कोल्हापूर शहरात कौतुक होते।